नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सीटेट रिसोर्सेस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आपल्या या सीटेट रिसोर्सेस या चॅनलवर आपण टीईटी पेपर 1, टीईटी पेपर 2, त्याचप्रमाणे सीटेट पेपर 1 आणि सीटेट पेपर 2 या विषयी आपण सिलेबस या परीक्षेचा सिलेबस आपण इथे अभ्यासणार आहोत। ठीक आहे, आता या मागील व्हिडिओमध्ये मी वायगोस्की तुम्हाला शिकवला होते आणि डेव्हलपमेंट हा एक टॉपिक आपण बघितला होता। आता या व्हिडिओमध्ये आपण डिसॅबिलिटी हा एक टॉपिक घेऊ। आता हा मोस्ट फेमस टॉपिक आहे आणि प्रत्येक म्हणजे तुमच्या पेपर 1, पेपर 2 मध्ये यामध्ये जे काही तुमचे सीडीपी आहे यामध्ये तर हा प्रश्न येतोच डिसॅबिलिटीचा। तर याही ऐवजी जे लँग्वेज 1, लँग्वेज 2 हे जे राहतात ना, त्यामध्ये लँग्वेज 1 तुम्ही कुठली घेता, लँग्वेज 2 तुम्ही कुठली घेता, या लँग्वेज 1, लँग्वेज 2 मध्ये सुद्धा तुमचा हा डिसॅबिलिटीचा प्रश्न हा तिथे येतो। डिसॅबिलिटीचे कुठले कुठले प्रश्न वगैरे आले ते आपण सोबत बघू, पण अगोदर सुरुवातीला हा टॉपिक आपण इथे क्लिअर करू। आजच्या टॉपिकमध्ये बघा मग आता डिसॅबिलिटी, अधिगम अक्षमता वाले मुलं ज्यांच्यामध्ये लर्निंग डिसॅबिलिटी आहे, काही ना काही त्यांना प्रॉब्लेम्स असतात। आता बघा, लर्निंग डिसॅबिलिटी आर कॉमन, ठीक आहे, कॉमन आहे, सर्वसामान्य आहे आणि ऑलमोस्ट एव्हरी 1 out of 10 children suffer from learning disability in the world। म्हणजे 10 पैकी 10 out of 1 चिल्ड्रन हा जो आहे 1 out of 10 चिल्ड्रन त्या लर्निंग डिसॅबिलिटी ग्रसित आहे ना, लर्निंग डिसॅबिलिटी तो ग्रसित आहे। आणि लर्निंग डिसॅबिलिटी आर व्हेरिएबल, या काय व्हेरिएबल आहे, या कशा म्हणजे प्रत्येकाच्यामध्ये एकच लर्निंग डिसॅबिलिटी असं नाही, प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या लर्निंग डिसॅबिलिटी आहे। कारण की प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा एक दुसऱ्यापासून वेगवेगळा असतो, त्यामुळे प्रत्येकामध्ये लर्निंग डिसॅबिलिटी हे तुम्हाला आढळतात। पण लर्निंग डिसॅबिलिटी आर नॉट क्युरेबल थ्रू मेडिसिन। ओके, म्हणजे याचे लर्निंग डिसॅबिलिटी आहे हे म्हणजे काही तुमचा रोग आहे का, हा तुमचा रोग नाही आहे, एखादा रोग नाही आहे, मग त्याच्यामुळे त्याला मेडिसिन थ्रू त्या क्युअर होत नाही। तर त्या कशात क्युअर होतात, तर मग दे कॅन बी ट्रीटेड बाय गिव्हिंग राईट एज्युकेशनल सपोर्ट। जर तुम्ही राईट एज्युकेशन सपोर्ट जर त्यांना तुम्ही दिला तर तुमच्या ह्या लर्निंग डिसॅबिलिटी पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात। ठीक आहे, कारण की तुम्हाला त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारचं मेडिसिन राहत नाही। आता भरपूर प्रकारच्या अधिगम अक्षमता म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी, समजा आपण बघणारच आहोत पुढे की डिस्लेक्सिया आहे, डिस्ग्राफिया आहे आणि डिस्कॅल्क्युलिया आहे, त्याच्यानंतर ADHD आहे, अफेजिया आहे, खूप प्रकारच्या लर्निंग डिसॅबिलिटी आहे। मग ह्या ज्या लर्निंग डिसॅबिलिटी आहे हा कुठल्या प्रकारचा रोग नाहीये, मेडिसिन थ्रू हा क्युअर होतो असं नाही। तर ह्या ज्या लर्निंग डिसॅबिलिटी यांना तुम्ही जर बरोबररित्या म्हणजे राईट एज्युकेशन जर तुम्ही त्यांना दिलं, शिक्षकांनी जर त्यांना राईट एज्युकेशन दिलं, चांगल्या प्रकारे एज्युकेशन जर दिलं, तर मग ह्या तुमच्या ॲबिलिटी डिसॅबिलिटी ह्या क्युअर होऊ शकतात। आता लर्निंग डिसॅबिलिटी कुठल्या कुठल्या आहेत हे आपण बघू आता की लर्निंग डिसॅबिलिटी कुठल्या खूप प्रकारच्या आहे, मी तुम्हाला सांगते। मग आता आपण सगळ्यात पहिली डिसऑर्डर बघूया, ती म्हणजे डिस्लेक्सिया। डिस्लेक्सिया या ऑर्डरचा जो काही प्रश्न आहे, डिसऑर्डरचा हा प्रश्न तो प्रत्येक याच्यामध्येच असतो, असं कुठल्याच पेपरचे पेपर तुम्हाला आढळणार नाही सीडीपीचा आणि पेपर 1, पेपर 2 सुद्धा की त्याच्यामध्ये डिस्लेक्सिया तुम्हाला दिसणार नाही, प्रत्येकातच तोच राहतो। इतकं इम्पॉर्टंट आहे ही डिसऑर्डर। आता बघा, यामध्ये काय असते, रिडिंग कम प्रॉब्लेम्स म्हणजे रिडिंग संदर्भात असते, पठण संबंधित असते आणि प्रॉब्लेम्स इन रिडिंग, ॲक्युरेसी, स्पीड अँड कम्प्रिहेन्शन। म्हणजे यांना कशा संबंधित असतात, वाचण्यासंबंधी प्रॉब्लेम असतात, ज्या स्पीड मध्ये प्रॉब्लेम येतो, समजण्यासंबंधी प्रॉब्लेम, समजत नाही त्यांना आपण काय वाचत आहोत हे त्यांना समजत नाही। आणि रिपीटेड स्पेलिंग एरर्स मिस्टेक करतात हे मुलं। आणि रिव्हर्सिबल ऑफ ओरिएंटेशन ऑफ लेटर्स असते त्यांना आणि सिक्वेन्स ऑफ लेटर्स। म्हणजे काय असते माहितीये का, की ते B ला W समजतात, W ला M समजतात, त्यांना कळतच नाही आपण काय करत आहे। आणि काय असते माहितीये का, त्यांचं लेटर्सचा जो सिक्वेन्स असतो ना तो पण बरोबर राहत नाही। काही शब्द काही ते कर्सिव रायटिंग मध्ये काढतात, काही मोठ्या म्हणजे ABCD मध्ये ते काढतात है ना, मोठ्या लिपीमध्ये काढतात, काही स्मॉल मध्ये काढतात, काही कर्सिव मध्ये काढतात, त्यांना लक्षात येत नाही की आपण काय करत आहे। परंतु हे जे काही डिस्लेक्सिया ही जी डिसऑर्डर आहे, हे जर तुम्ही शिक्षकांनी जर योग्य रीतीने त्यांना मार्गदर्शन केले तर ही डिसऑर्डर नक्कीच त्यांची जाऊ शकते। ओके, काही प्रमाणात तरी कमी होऊ शकते। याच्या संदर्भात तुम्ही ताऱ्या जमीन एक पिक्चर बघितला असेल, त्यामध्ये या डिसऑर्डरचा म्हणजे दाखवली होती की कशा प्रकारे ह्या डिसऑर्डर संदर्भात मुलं तुमचे राहतात। त्या मुलांना काही ज्यांनी असं नाही, ती पण हुशार असतात, काही ना काही गोष्टी त्या पिक्चरमध्ये दाखवल्या तो चित्र खूप चांगल्या प्रकारे काढायचा। तर त्यांच्यामध्ये काही ना काही
कलागुणी असतातच, परंतु त्यांचं हे जे काही लिहिण्यासंबंधी पठण संबंधी जे काही प्रॉब्लेम्स असतात, रीडिंग संदर्भात जे प्रॉब्लेम्स असतात ते त्यांची जास्त प्रमाणात राहतात. ओके, त्यानंतर आता आपण दुसरी डिसऑर्डर बघूया. आता डिस्कॅल्क्युलिया याबद्दल बघूया. डिस्कॅल्क्युलियामध्ये काय असते बघा, अर्थमॅटिक म्हणजे गणिता संदर्भात आहे. कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशन, याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशन, याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. डिस्कॅल्क्युलिया कशाच्या संदर्भात आहे, गणिताच्या संदर्भात आहे. कॅल्क्युलेशन करण्यासंदर्भात तुम्हाला लक्षात नसेल तर कॅल्क्युलिया गणित, कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं. आता बघा, इज समटाइम्स कॉल्ड नंबर डिस्लेक्सिया, याला नंबर डिस्लेक्सिया सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. आता इट इज अ लर्निंग डिसॅबिलिटी दॅट मेक्स इट हार्ड टू डू मॅथमॅटिकल ऑपरेशन. आणि म्हणजे ही लर्निंग डिसॅबिलिटी आहे आणि इथे काय प्रॉब्लेम्स येतात की तुमचे जे मॅथमॅटिक्स रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतात, गणिताशी संदर्भातील जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सोडवण्यामध्ये मुलांना प्रॉब्लेम येतो. आता कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहे मग ते, एक ते त्यांना नंबर रिलेटेड प्रॉब्लेम येते, नंबर रिलेटेड प्रॉब्लेम्स त्यांना, त्यानंतर टाइम अँड मनी बेस्ड प्रॉब्लेम, टाइम अँड मनी बेस्ड प्रॉब्लेम येतात, नंबर रिलेटेड प्रॉब्लेम्स येतात. तर डिफिकल्ट टू डिफरेन्शिएट बिटवीन इंटिजर्स अँड लेटर्स, त्यांना हे प्रॉब्लेम्स येतात. बघा, आपण काय काय बघितलं की सगळ्यात पहिले डिस्कॅल्क्युलिया कॅल्क्युलियावरून लक्षात घ्यायचं की ते गणिताच्या संदर्भातील आहे, गणिताशी संबंधित आहे, अर्थमॅटिकशी संबंधित आहे. मग आता इथे काय काय असते, एक अजून सांगितलं होतं वाक्य मी की याला तुम्ही नंबर डिस्लेक्सिया सुद्धा म्हटलं जातं. आणि ही काय लर्निंग डिसॅबिलिटी आहे आणि दॅट मेक्स इट हार्ड टू डू मॅथमॅटिकल ऑपरेशन, मॅथमॅटिकल ऑपरेशन करण्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स जातो याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना. आणि नंबर रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे कुठले कुठले त्यांना प्रॉब्लेम्स येतात, नंबर रिलेटेड प्रॉब्लेम्स येतात, टाइम आणि मनी बेस्ड जे प्रश्न असतात त्याच्यावर त्यांना प्रॉब्लेम येतो, आणि डिफिकल्ट टू डिफरेन्शिएट बिटवीन इंटिजर्स आणि नंबर्स मध्ये. आता ह्या प्रकारचे जे काही डिस्कॅल्क्युलियाचे जे काही प्रॉब्लेम्स असणारे जे मुलं आहेत ते त्यांची ही डिसऑर्डर कधीच चांगली होत नाही असं नाही. जर मी सुरुवातीला सांगितलं की हे कुठल्या प्रकारचे रोग नाही आहे, तुम्ही जर योग्य रीतीने म्हणजे टीचर्स लोकांनी योग्य रीतीने जर यांना याच्यावर उपाययोजना केली, टीचर्स लोकांनी जर योग्य रीतीने सगळं सांगितलं तर नक्कीच हे मुलं यामधून बाहेर निघू शकतात. या पहिले आपण कुठली बघितली, डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया ही खूप इम्पॉर्टंट आहे. डिस्लेक्सियामध्ये आपण बघितलं की मुलांचं लँग्वेज, मुलांचं काय असतं त्याच्यामध्ये की त्यांना समजत नाही, बी आणि डी मध्ये फरक जमत नाही, डब्ल्यू आणि एम मध्ये त्यांना फरक समजत नाही है ना, आणि ते अर्धवट लिहितात तिकडे सोडून देतात है ना. हे आपण कशामध्ये बघितलं, डिस्लेक्सियामध्ये बघितलं. आणि याच्यानंतर आता आपण बघितलं डिस्कॅल्क्युलिया. डिस्कॅल्क्युलियामध्ये काय आहे की गणिताच्या संदर्भात आहे. गणिताच्या संदर्भामध्ये यांना प्रॉब्लेम्स काय येते की गणिता संदर्भात त्यांना म्हणजे ते प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना कट नाही येते. टाइम आणि मनी बेस्ड जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येतात. त्याच्यानंतर नंबर्स आणि इंटिजर्स मध्ये ते फरक करू शकत नाही है ना, आणि इंटिजर्स आणि लेटर्स मध्ये फरक करू शकत नाही, आणि नंबर रिलेटेड प्रॉब्लेम्स त्यांना सुद्धा असतात. यानंतरची जी डिसऑर्डर आहे ती आहे डिस्ग्राफिया. ओके, ती आता आपण बघूया. आता बघा अफेजिया, तर ही कुठल्या संदर्भातील, लँग्वेज संदर्भात. याच्यामध्ये काय असतं की इट इज अ ब्रेन डिसऑर्डर, हे एक ब्रेन डिसऑर्डर आहे आणि दॅट अफेक्ट्स अ पर्सनल ॲबिलिटी टू एक्सप्रेस अँड अंडरस्टँड रायटिंग अँड स्पोकन लँग्वेज. ती लँग्वेज संदर्भामध्ये आहे. लँग्वेजमध्ये इथे मुलांना प्रॉब्लेम येतो आणि पुअर रिडिंग कॉम्प्रिहेन्शन सुद्धा त्यांना राहते, लँग्वेज संदर्भात आहे. ओके, लर्निंग डिसऑर्डर ज्या बघितल्या त्या तीनच आहे, तुमचं डिस्लेक्सिया, डिस्कॅल्क्युलिया आणि तुमचं डिस्ग्राफिया. आणि ही जी आहे ही ब्रेन डिसऑर्डर आहे आणि ही तुमची लँग्वेज संदर्भात येते है ना. लँग्वेज कोऑर्डिनेशन करताना या मुलांना प्रॉब्लेम होतो. ओके सर, आता आपण डिस्ग्राफिया विषयी बघूया. आता डिस्ग्राफिया बघा, रायटिंग ही डिस्ग्राफिया ग्राफ, जसं आपण कॅल्क्युलिया म्हणतो ना, कॅल्क्युलेशन, तसंच डिस्ग्राफिया ग्राफ म्हणजे काय तर लिहिणे. तर मग ही जी काही तुमची डिसऑर्डर आहे ना ही लिहिण्यासंदर्भात आहे, रायटिंग विषयी. याच्यामध्ये काय असते माहिती का, एक तर पुअर रायटिंग स्किल असते, त्याच्यानंतर इलिजिबल रायटिंग असतात, त्याच्यानंतर मिक्सचर ऑफ प्रिंट, कर्सिव्ह, अप्पर अँड लोअर केस. ओके, आणि अनफिनिश वर्ड्स अँड लेटर्स आणि इनकन्सिस्टंट पोझिशन ऑफ पेन. म्हणजे याचे प्रॉब्लेम्स काय काय असतात माहिती आहे का, एक तर कसं आहे हे कुठला म्हणजे जे काही लिहायचं असेल तर कुठलं अक्षर लिहायचं असेल समजा, तर मग एक अक्षर लहानच काउंट टाकेल किंवा मग एक अक्षर मोठंच काउंट टाकेल, एक परत लहान का एक परत, अशा प्रकारे ते लिहितात है ना.
त्यांचं लिहिण्याचं काही बरोबर राहते, कुठं कर्सिव्ह कुठं अप्पर कधी लोअर केस असं ते वापरतात. त्यानंतर काय असते माहिती का, अनफिनिश वर्ड्स अँड लेटर्स असतात त्यांचे. म्हणजे समजा त्यांनी आता नाव लिहिलं, समजा त्यांनी प्रीती लिहिला ना, समजा PRI लिहिलं, टी लिहिलं आणि पुढे त्यांनी काही लिहिलेलं नाही. म्हणजेच काय होतं माहितीये का, त्यांचं अनफिनिश वर्ड्स असतात. त्यांना असं वाटतं की आपण ते कम्प्लीट केलेलं आहे, परंतु वास्तविकमध्ये ते कम्प्लीट झालेलं नसते. आणि पूर्ण काय माहितीये का, इनकन्सिस्टंट पोझिशन ऑन पेज. म्हणजे यांचं काय असतं माहितीये का, कन्सिस्टन्स ठेवत नाही. म्हणजे पहिलं पेजवर लिहितील, त्याच्यानंतर डायरेक्ट चौथ्या पेजवर लिहितील, त्याच्यानंतर डायरेक्ट 6व्या पेजवर लिहितील, त्यानंतर डायरेक्ट 8व्या पेजवर लिहितील. म्हणजे पेज मध्ये ते कन्सिस्टन्सी राहत. डिस्ग्राफिया आपण पाहतो, रायटिंग स्किल आहे, रायटिंग संदर्भात आहे आणि त्यामध्ये पुअर रायटिंग स्किल असते. त्याच्यानंतर त्यांचा अप्पर केस लोअर केस मग त्यांना असे हँडरायटिंग मध्ये त्यांचा असा प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर अनफिनिश वर्ड्स ते मुलं करतात आणि त्यांचं कन्सिस्टन्सी राहत नाही. ठीक आहे, आतापर्यंत आपण कोणत्या कोणत्या पाहिल्या, सगळ्यात पहिले आपण पाहिली डिस्लेक्सिया, त्याच्यानंतर आपण बघितली तुमची डिस्कॅल्क्युलिया आणि त्याच्यानंतर बघितली ते डिस्ग्राफिया. आता डिस्लेक्सियामध्ये काय असते तर त्यांचा बी म्हणजे त्यांना समजत नाही बी आणि डब्ल्यू मध्ये काय अंतर आहे, है ना, त्यांच्या लक्षात येते डिस्लेक्सियामध्ये. त्याच्यानंतर आपण बघितली डिस्कॅल्क्युलिया. कॅल्क्युलियामध्ये काय बघितलं की कॅल्क्युलेशन संदर्भात, गणिता संदर्भात जे काही प्रॉब्लेम्स असतात ते त्यांना येतात, म्हणजे मॅथ रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे. त्याच्यानंतर लेटर्स आणि इंटिजर्स मधला फरक त्यांना कळत नाही, है की नाही. त्याच्यानंतर बरेचसे गणिता संदर्भात ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना कळत नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं की भाई डिस्ग्राफिया. तर डिस्ग्राफियामध्ये काय असते की मग त्यांचं रायटिंग संदर्भात त्या प्रॉब्लेम्स होतात. रायटिंग संदर्भात कसं तर मग काय की त्यांचं पुअर रायटिंग स्किल असते, त्यांचं अनफिनिश वर्ड्स असतात, पूर्ण ते फिनिश करत नाही. त्याच्यानंतर ते अप्पर क्लेस लोअर क्लेस त्याच्यामध्ये प्रॉब्लेम, म्हणजे लहान ए काढतील तर मोठा बी काढतील तर मोठा सी काढतील. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी ते पेज लिहत नाही, पहिल्या पेजवर लिहिते तर डायरेक्ट चौथ्या पेजवर लिहिते, मग डायरेक्ट 6व्या, तर मग 8व्या 10व्या 12व्या असं ते कन्सिस्टन्स लिहत नाही, इनकन्सिस्टन्स राहते. ओके, आणि परत काय अजून सांगितलं मी तुम्हाला, बस एवढं सांगितलं. आणि रायटिंग स्किल त्यांची पुअर राहते. आता बघा, डिस्कॅल्क्युलिया, डिस्लेक्सिया आणि डिस्ग्राफिया ह्या लर्निंग डिसॅबिलिटी आहे. या 3 लर्निंग डिसॅबिलिटी आहे. डिस्कॅल्क्युलिया, डिस्लेक्सिया आणि डिस्ग्राफिया ह्या 3 लर्निंग डिसॅबिलिटी आहे. यानंतर आता आपण बघू की लँग्वेजच्या संदर्भात कुठली डिसऑर्डर येते. ओके, हे आता आपण बघूया. ठीक आहे, आता डिस्लेक्सिया बघा. आता या डिसऑर्डर मध्ये ही जी डिसऑर्डर आहे ना, ही सेन्सरी इंटिग्रेशन डिसऑर्डर आहे. यामध्ये कसं आहे तुमचं फाईन मोटर स्किल आणि ग्रॉस मोटर स्किल मध्ये प्रॉब्लेम येते. आता डेव्हलपमेंटचा जो टॉपिक मी सांगितला होता तेव्हा फाईन मोटर स्किल आणि ग्रॉस मोटर स्किल यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की फाईन मोटर स्किल कुठली असते, ग्रॉस मोटर स्किल कुठली असते. आता ग्रॉस मोटर स्किल म्हणजे काय आहे की जे तुमचे लार्जर मसल तुमचे तिथे लार्जर मसल्स येते तिथे कामात त्याला, म्हणजे जसं तुमचं धावणे झालं, पळणे झालं, उड्या मारणे झालं, जम्पिंग झालं, चालणे झालं, हे तुमचं ग्रॉस मोटर स्किल आहे. कारण की तिथे काय म्हणजे लार्जर मसल कामात येतात. फाईन मोटर स्किल म्हणजे काय मग, किंवा फाईन मोटर स्किल म्हणजे ते तुमचं स्मॉल मसल्स तुमचे कामात येतात. म्हणजे जसं तुमचं शिवणे झालं, है ना, म्हणजे क्रिएटिव्हिटी काहीतरी करणं, चित्रकला काढणं आहे, है ना. त्याच्यानंतर हातात पेन पकडणं, लिहिणे, ह्या सगळ्या काय झालं, ह्या फाईन मोटर स्किल आहे. मग या फाईन मोटर स्किल मध्ये आणि तुमच्या ग्रॉस मोटर स्किल मध्ये जर समजा काही प्रॉब्लेम्स आले तर त्या संदर्भात म्हणजे त्यांना मुलांना जर समजा हातात पेन पकडायला किंवा लिहायला प्रॉब्लेम झाला किंवा चित्रकला काढताना प्रॉब्लेम झाला किंवा आणखी दुसरी कुठली प्रॉब्लेम, म्हणजे जे फाईन मोटर स्किल आहे, क्रिएटिव्हिटीच्या मध्ये, क्रिएटिव्हिटीचे काम करताना मुलांना जर प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्यांना डिस्लेक्सिया राहतो. आणि ग्रॉस मोटर स्किल मध्ये मग तसंच माता की त्यांना पळताना प्रॉब्लेम्स आहे, धावताना प्रॉब्लेम्स आहे, उड्या मारताना प्रॉब्लेम्स आहे. इथे जर त्यांना कुठे प्रॉब्लेम्स आला तर मग त्यांना डिस्लेक्सिया आहे. परंतु जर समजा त्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन शिक्षकांथ्रू झालं, शाळेकडून त्यांना योग्य मार्गदर्शन झालं तर नक्कीच ते यातून बाहेर निघू शकतात. आता याच्या पुढची डिसऑर्डर बघूया. बघा, आता दुसरी एक ऑर्डर आहे, डिसऑर्डर आहे, ती आहे ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर आहे. आता ही कशी आहे, हिअरिंग डिफरन्स बिटवीन साऊंड, ही ऐकण्यासंदर्भात आहे. ओके, इथे ऐकण्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम्स ज्या मुलांना असतं ऐकण्यासंबंधित त्यांना ही डिसऑर्डर आढळते. आणि दुसरी ऑटिझम, ही तुमची ब्रेन संदर्भातली आहे. याच्यामध्ये सोशल इंटरॅक्शन हा प्रॉब्लेम याच्यामध्ये आढळतो. ठीक आहे, मग आतापर्यंत आपण कुठले डिसऑर्डर बघितले. सगळ्यात पहिले आपण बघितली तुमची डिस्लेक्सियामध्ये आपण सांगितलं त्यांना काय काय प्रॉब्लेम्स असते तो. ठीक आहे, डिस्ग्राफिया बघितली, ग्राफ
म्हणजे लिहिण्यासंदर्भात, रायटिंग संदर्भात. त्याच्यानंतर डिस्कॅल्क्युलिया बघितली. डिस्कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशन संदर्भात त्यांचा प्रॉब्लेम निर्माण होतो है ना. त्याच्यानंतर मग आपण बघितलं की फाईन मोटर स्किल आणि ग्रॉस मोटर स्किलमध्ये त्या जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यांच्यामध्ये कुठली डिसऑर्डर असतील, कुठले कुठले प्रॉब्लेम असतात ते. त्याच्यानंतर आपण बघितलं की ADHD. ओके, ADHDचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जातो, लक्षात ठेवायचा, मी लिहून दिलेला आहे. ADHD बघितली. ADHD मध्ये कुठले कुठले प्रॉब्लेम्स असतात ते आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर मध्ये काय प्रॉब्लेम्स आहे, हिअरिंग चा प्रॉब्लेम्स असतो. आणि त्यानंतर आपण बघितलं ऑटिझम ब्रेन संदर्भातली. ओके, ह्या एवढ्या डिसऑर्डर आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आणखी भरपूर डिसऑर्डर आहे, परंतु जास्तीत जास्त याच डिसऑर्डरवरचे प्रश्न उत्तर म्हणजे आतापर्यंत मी बघितलेले आहे. आणि आपण याचे प्रश्न उत्तर सुद्धा बघूया की कुठले कुठले डिसऑर्डर आहेत, त्यांनी म्हणजे प्रश्न कशा प्रकारे ते डिसऑर्डरचा आणि आपण कशा प्रकारे त्याला अटेंड करू शकू हे सुद्धा आपण लवकरच बघूया. तर ठीक आहे, मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आज आपण डिसऑर्डर विषयी माहिती बघितली. माझे ह्या चॅनल संदर्भाचे काय असतं माहिती का, इथे आपलं आपण TETचे पण टॉपिक बघतो. TET आणि CTET जवळपास टॉपिक यांचे सारखेच आहे, फक्त काही 1-2 टॉपिक आहे CDB मध्ये, TET मध्ये. सो ते कॉल राजर्स वगैरेचा आहे, तर तो सिद्धांत मी तुम्हाला नक्कीच याच्यावर तुम्हाला एक्सप्लेन करून देईल की कसं काय असते त्याच्यामध्ये सुद्धा, त्या सिद्धांतामध्ये. आणि आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा उपलब्ध आहेत, म्हणजे CTETच्या आणि TET याच्या ट्युशन सुद्धा मी घेते. तर त्यामध्ये तुम्हाला काही लोकांना जर इंटरेस्ट असेल की बाई मला ट्युशन लावायची आहे बा, नाही लक्षात येईल आपल्या गोष्टी, तर तुम्ही नक्कीच ते लावू शकता. आणि नोट्स सुद्धा आपल्या उपलब्ध आहे. तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देऊन देईन. तर तुम्हाला जर नोट्स पण पाहिजे असेल CDPच्या तर नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे, मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.